सद्गुरू पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आज सोमवार आणि आपलं जे चिंतन आहे, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया। आनंदाने जीवन जगण्यासाठी खरं म्हणजे शहाणपणाची गरज आहे आणि शहाणपण हे ज्ञानातून प्राप्त होतं। हे हा जो जीवनविद्येचा सिद्धांत आहे, प्रत्येकाने व्यवस्थित जर लक्षात ठेवला तर आपल्या जीवनामध्ये आपल्या मनात असलेल्या बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धा अशा दोन गोष्टी आहेत। आणि अंधश्रद्धेने माणूस फसला जातो का त्याच्या वाट्यावर दुःख येतं। तीच श्रद्धा असेल परमेश्वरावरती तर त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख शांती समाधान प्राप्त होतं। यावरती जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे, परमेश्वर आपल्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही। महत्वाचा सिद्धांत आहे तो। आपल्यावर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही। तो निष्ठुरही नाही आणि तो दयाळू सुद्धा नाही। आणि म्हणून आपल्या जीवनात जे सुखदुःख निर्माण होतं त्याला कारण आपलं कर्म। परमेश्वर काही करत नाही, परंतु हे सगळं विश्व जे निर्माण झालं त्याच्यामध्ये काही विशिष्ट नियम कार्यरत असतात। त्याला निसर्ग नियम म्हणू शकतो किंवा ईश्वरी नियमही म्हणू शकतो। आपल्या कर्मानुसार हे निसर्ग नियम कार्यान्वित होतात आणि त्याप्रमाणे आपल्याला सुखदुःख प्राप्त होतं। म्हणून जेव्हा आपल्याकडनं सत्कर्म होतं त्या निसर्ग नियमाप्रमाणे आपल्या वाट्याला चांगले परिणाम येतात, ज्याद्वारे आपण सुखी होऊ शकतो। आहे सोपं गणित, पण तरी पण कठीण कसं पडतं ते सांगतो। जेव्हा आपण दुष्कर्म करतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आपल्या वाट्याला वाईट परिस्थिती येऊ शकते। दुष्कर्म करणारा माणूस कधी समाधानी राहू शकत नाही। सर्वात महत्त्वाचं नियम कसे आहेत ते पहा। आणि सत्कर्म करणाऱ्याकडे नेहमी समाधान असतं। आणि म्हणून हा जो परमेश्वराच्या संदर्भात बऱ्याच लोकांना किंवा जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांमध्ये अशी कल्पना आहे की त्या धर्मात सांगितलेल्या जे काही रूढी आहेत, परंपरा आहेत, त्याप्रमाणे वागलं की त्या धर्मातला परमेश्वर त्याच्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करतो आणि त्याप्रमाणे वागलं नाही तर तो कोप करतो। परमेश्वर कोप करेल ह्या भीतीने लोक कर्मकांड करतात। त्याला कर्मकांड म्हणतो। जे शहाणपणाने विचार न करता केलेल्या कर्माला कर्मकांड म्हणायचं। कर्मकांड म्हणजे काय? परंपरेने आलेल्या सगळ्या रूढी परंपरा काही योग्य असतील काही अयोग्य असतील, हे आपण शहाणपणाने समजून घेता आलं पाहिजे। शहाणपण हवं, ज्ञान हवं, हे महत्वाचं। आणि हे ज्ञान मिळतं ते सद्गुरू असतात। माणसाला जन्मताच शहाणपण आलं असं होऊ शकत नाही। त्याला मार्गदर्शक लागतो आणि जीवनाकडे कसं शहाणपणाने पाहायचं हे शिकवणारा कोणतरी लागतोच। अंधश्रद्धेपोटी आपल्या मनामध्ये भीती असते, लोभ असतो, मोह असतो। ह्या सगळ्या अंधश्रद्धेच्या मुळे माणसं दुःखी होतात। बघा, डबल पैसे करणारी लोक भेटतात आणि मोठमोठी माणसं, असं छोटी पण नागरी व्यापारी पण आहेत की पैशांचा पाऊस पाडू असं सांगणारे लोक येतात
आणि कोकणात घेऊन गेला आणि सगळ्या कुटुंबाला मारून टाकलं त्या लोकांनी. का? ह्यांना पैसे मिळून पैशाचा पाऊस तर पाडू शकत नव्हते. पण लोक किती मूर्खपणामुळे तिथे जातात आणि त्यांना वाटतं आपण डबल पैसे मिळवायचा जो मोह आहे हे अंधश्रद्धेसाठी कारण आहे. अमुक एक सांगितलेली गोष्ट उपास तपास व्रत वगैरे आपण केलं नाही तर परमेश्वर कोप करेल ह्या भीतीपोटी लोक कर्मकांड करतात. लक्षात घ्या, ह्या भीतीतून सुद्धा दुःख निर्माण होतं, मोहातून दुःख निर्माण होतं, लोभातून सुद्धा दुःख निर्माण होतं. अधिक अधिक एखादं विषय मिळवण्याच्या लोभापायी आपण दुःख आपल्या वाट्याला खिचून घेतो. आणि म्हणून जीवनविद्येचा हा सिद्धांत तो व्यवस्थित लक्षात ठेवला की परमेश्वर कृपाही करत नाही, कोपही करत. ती कोणी व्यक्ती नाहीये कृपान कोप करायला, ती अनंत स्वरूप शक्ती आहे. परमेश्वराबद्दल ज्या काही संकल्पना आहेत आपल्या मनामध्ये तिथे जीवनविद्या छेद देते. परमेश्वर म्हणजे मूर्ती नव्हे, व्यक्ती नव्हे किंवा नुसती शक्ती नव्हे, हे स्पष्ट सांगतात. कारण कृपा आणि कोप कोण करू शकतं? व्यक्ती. त्यामुळे तिथे व्यक्तीकरण आपण जेव्हा परमेश्वराचं करतो तेव्हा ह्या सगळ्या अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होतात. परमेश्वराबद्दल अशा कल्पना ही सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे. परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्तीचा विराट सागर. आनंद हे त्याचं स्वरूप आहे, शक्ती हा त्याचा गाभा आहे आणि जाणीव हे त्याचं रूप आहे. जाणीव म्हणजे जिथे जाणणे पण आहे ती जाणीव. आणि हे जाणणे पण सर्व सजीव ची निर्मिती आहे. मग पशु असो, पक्षी असो, मासे असो, कीटक असो किंवा माणूस असो, सर्वत्र हे जाणणं चालू असतं. त्याला तर सजीव म्हणतो आपण. जिवंत म्हणजे काय? तिथे जाणलं जातं. जिथे जाणलं जातं ते जाणीव रूप हे परमेश्वराचं जाणीव रूप आहे. म्हणजे परमेश्वर आणि आपल्यामध्ये काय संबंध आहे तो लक्षात घेतला आपल्या लक्षात येईल की आपण त्या परमेश्वराचं एक छोटा अंश आहोत. आपण परमेश्वर नाही. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आपण परमेश्वराचं अंग आहोत, परमेश्वराचे भक्त आहोत. भक्ती इथे येईल. कारण परमेश्वर आणि आपल्यामध्ये दुरावा काहीच नाहीये. किंबहुना परमेश्वरी ही शक्तीमुळे हे आपल्या सर्वांचं जीवन चाललेलं आहे. हे जर व्यवस्थित समजलं तर परमेश्वर कृपा आणि कोप करत नाही आणि त्यामुळे परमेश्वर कृपा करावी म्हणून नको ती कर्मकांड आपण करणार नाहीत. जर कृपा होते म्हटलं तर कर्मकांड करत बसतो. परमेश्वर ढवळढवळच करत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे की ईश्वरी नियमाप्रमाणे चांगला वाईट परिणाम मिळतो. परमेश्वर स्वतःला कसलंच कर्तव्य पण घेत नाही बघायला गेलं तर. त्याच्याकडून ही सगळं विश्वनिर्मिती होते आहे. पण मी केलं म्हणून सांगायला असं कोण व्यक्तीच नाहीये तिथे. त्यामुळे प्रसन्न झाला की परमेश्वर असं समोर प्रगट होईल असं नाही. म्हणजे ह्या सगळ्या कल्पना कशा आपल्याकडे असतात आणि त्याच्यावर आपण सुख दुःख. मग अंधश्रद्धा हे परमेश्वराबद्दल असलेल्या कुशंकेतून निर्माण होतात. लक्षात घ्या. आजच एक सुंदर सगुण गोष्ट आली होती की पती पत्नी एका होडीतून चालले होते सागरामधून. अचानक मधोमध आला, खूप वारा सुटला, वादळ सुटला. ती स्त्री होती ती अतिशय घाबरून गेली की आता बुडायला लागलं. पण तिच्या नवऱ्याकडे पाहिलं तर तो एकदम शांत बसला, त्याला कसलीच भीती वाटत नाही. तर ती म्हणाली, तुम्हाला भीती नाही वाटत? तेवढं त्यांनी त्याच्या हातातले एक तलवार काही चाकू काय म्हणत पण तिच्या बायकोच्या मान आठवलं. ती म्हणते, कसली मस्करी करताय? तिला कसली भीती वाटली नाही. तर मग तुला भीती नाही वाटली असं तलवार ठेवली? नाही, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही प्रेम करता, मला कसं माराल? तसंच परमेश्वर प्रेम करता आलं पाहिजे. मी परमेश्वर तसं प्रेम करतो म्हणून मला भीती वाटली नाही. सांगायचा मुद्दा काय? किती सुंदर की जिथे आपल्याला हा विश्वास आहे की परमेश्वरी शक्ती आहेच आणि जेव्हा आपण सत्कर्म करतो आहोत त्या सत्कर्माप्रमाणे आपल्याला चांगला परिणाम मिळणारच. जे परमेश्वराकडून जो परिणाम मिळतो तो आपल्या कर्माचा परिणाम मिळतो. हे महत्वाचं लक्षात ठेवा.
आपण जे कर्म करतो, मग आता बऱ्याच लोकांना सगळ्यांना वाटतं आपण चांगलंच कर्म करतो. जेव्हा आपण विचार, उच्चार, आचार ह्या 3 लेवलला आपली कर्म चालू असतात. आणि त्या विचार, उच्चार, आचाराच्या लेवलला कधी आपण मनातल्या मनात अनिष्ट चिंतन करतो, नकारात्मक विचार करतो, भीती बाळगतो, अंधश्रद्धा बाळगतो. ही सगळी कर्मच आपल्या वाट्याला वाईट परिणाम देतात. बोलण्यातून आपण कोणातरी दुखावतो, बोलण्यातून काहीतरी वेडवाकडं विचार करतो, बोलणं होतं किंवा आचरण आपलं असतं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण नकळत कळत द्वेष किंवा आपला मदनमत्तपणा दुसऱ्याला दुखावून टाकतो. तेव्हा ते कर्म आपल्याला वाईट परिणाम देऊन कर्माचा फळ कर्मात असा सिद्धांत जीवन त्याचा. हे सगळे सिद्धांत लक्षात येईल की आपल्याला सुखवायला खूप काही करावं लागत नाही. परमेश्वरावर नितांत श्रद्धा हवी, कारण परमेश्वरी शक्ती आहेच. ती शक्ती आहे म्हणून नियम आहेत. हे नियम आणि शक्ती आहे म्हणून आपण आहोत. हे सगळं जीवनचक्र असं चाललेलं आहे. म्हणून परमेश्वर कृपा कोप करत नाही, पण निसर्ग नियमानुसार त्या निसर्ग नियमांना आपण आपल्या कर्माच्या द्वारे जेव्हा गती देतो आणि त्या गतीतून आपली नियती घडत असते. आणि म्हणून विचार आपण काय करतो आहोत, उच्चार काय करतो, आचार काय करतो, हे त्याचा सोपा आणखीन एक सिद्धांत जीवनदांनी सांगितला. जे सुख दुःख तुम्ही इतरांना देता ते सुख दुःख बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. शहाणपण आलं परत बघा, हे ज्ञान आहे. कोणतंही छोटं मोठं सुख आपण जे इतरांना देतो ना, त्याचा चांगला परिणाम आज ना उद्या कधी तात्काळ मिळतो, कधी काही काळानंतर मिळतो. त्या कर्माच्या जातीवर हे सगळे परिणाम असतात. त्यामुळे आपण सत्कर्म करत राहणं हे आपल्या हातात आहे. कोणी चांगलं जरासं काम केलं त्याचं कौतुक करायला काही हरकत नाही. ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याबद्दल अत्यंत मनामध्ये कृतज्ञता येणं हे सगळं सत्कर्म आहे. समोर येणाऱ्याचा जर आपण आदर दाखवला तरी समोरच्या व्यक्तीला खूप आनंद होतो. तुम्ही लहान मूल असेल तरी त्याला आदर दाखवा, त्यालाही आनंद होतो. आणि हे सगळं आपलं सत्कर्म. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण सुखी होऊ शकतो. सुखी व्हायला खूप काही धाव केली पाहिजे असं काहीच नाहीये. आणि म्हणून सुख इतरांना द्याल तर तुमच्याकडे बुमराहून सुख परत येईल, हा नियम आहे. दुःख इतरांना द्याल तर ते दुःख बुमरांग होऊन आपल्याकडे परत येईल, हा निसर्गाचा नियम आहे. आणि हा नियम लक्षात ठेवला की परमेश्वर फक्त पाहणार आहे असं बघायला गेलं तर तो आपल्या जीवनात काही ढवळाढवळ करत नाही. म्हणून परमार्थामध्ये जी एक सिद्धावस्था असते, दृष्टाभाव, साक्षीभाव असं म्हटलं जातं ना, की जे आत्मज्ञानी पुरुष असतात ते साक्षी भावाने पाहतात. म्हणजे समोरचा कसाही वागला, काही वागला तरी त्याच्याबद्दल ते रिॲक्ट होत, ते शांतपणे पाहतात. आपण रिॲक्ट होतो आणि दुःखी होतो. समोर तुम्हाला जरासं काय उद्धटपणे बोलला की जरासं तुम्ही दुर्लक्ष केलं की आपण काय करतो, त्याच्यावर वेळाकडा विचार करायला सुरुवात करतो. कळलं ना? आणि हा विचार आचरणात आपण दुःखी होतो, आपल्याला कळत नाही. त्याच्या बोलण्याने आपण आपलं कर्म बिघडवलं तर त्याचा वाईट परिणाम मिळतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, आपल्याला आपलं कर्म, आपले विचार, आपलं बोलणं, आपलं आचरण हे अगदी शुभच असलं पाहिजे किंवा सकारात्मकच असलं पाहिजे. ही सकारात्मकता जितकी आपल्याकडे असेल आणि त्याच्यातून आपण इतरांबद्दल जितक्या सद्भावना प्रकट करू मनापासून, अगदी लहानपणापासून बघा अनेक लोकांनी आपल्याला मदत केलेली असते. लहानपणापासून मनात आपल्याला कळतं तेव्हापासून म्हणा, लहानपणापासून आई वडिलांनीच आपल्याला खूप उपकार केलेले असतात. आपल्या आणखीन कोणी जवळचे नातेवाईकांना आपल्याला खूप सांभाळलेलं असतं. पण जसजसे आपण मोठे होतो तेव्हा कुठे शिक्षक आपल्याला उपयोगी पडलेले असतात, काही जाणीवपूर्वक आपल्याला त्याचे ते ज्ञान देतात, अधिक चांगलं काही मार्गदर्शन करत असतात,
काही मित्रमंडळी आपल्याला संकटाच्या वेळी आपल्याला मदतीला आलेली असतात. कुठे ना कुठे प्रत्येक जण आपल्याला मदत करत असतो आणि ते जेव्हा आपण स्मरण करतो, म्हणून भूतकाळात पाहायचं ते जे चांगलं चांगलं घडलेलं आहे ते स्मरण पुन्हा करा आणि त्या चांगल्या घडण्यातून आपल्या मनामध्ये सद्भावना कशा निर्माण होतात ते पहा. कोणीतरी आपल्या अगदी संकटाच्या वेळेला पैशाची मदत केली आहे किंवा अगदी पडता पडता वाचवलेला आहे, असं बऱ्याच वेळा होतं जीवनात. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात प्रत्येकाच्या. कोण अगदी घसरून पडत असताना कोणतरी धरलेलं आहे, लक्षात घ्या. आणि हे जेव्हा आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतो तेव्हा आपल्या मनामध्ये जी कृतज्ञता निर्माण होते ती सद्भावना असते. त्याच्यातून आपल्याला मनामध्ये त्या कृतज्ञतेतून अधिक आनंद होतो. म्हणून भूतकाळातल्या चांगल्या गोष्टींचं स्मरण करणं आणि त्या स्मरणातून आपल्या ठिकाणी सद्भावना निर्माण होणं हे सुद्धा सत्कर्म आहे. लोकांकडे भूतकाळात पाहायचं नाही, भूतकाळातल्या अनिष्ट गोष्टींकडे पाहायचं नाही. महत्वाचं लक्षात ठेवा, भूतकाळात चांगल्या जीवनात ज्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत हे आपल्यासाठी अनुभव असतात. कोणीतरी फसवलं आपल्याला, समजा आहे तुम्ही कधी कोणाला मदत केली फसवलं, अनुभव आला ना. तुम्ही रडत बसला एवढे पैसे केले त्याचा अनुभव आला. कुठे द्यायचे आणि कुठे न द्यायचे हे कळलं पाहिजे. हा अनुभव मोठा आहे. म्हणजे अनुभवातून, आता तसा एक सुंदर अनुभवातून कसं शिकायचं ह्या बाबतीत, स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो 1.5 शाणा, दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो तो खरा शाणा, आणि कोणाच्याही अनुभवातून शिकणार तो पेडगावचा शाणा म्हणजे वेडा. आता दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकणं ही सगळ्यात चांगली गोष्ट, कारण तिथे आपल्याला काही लागत नाही. दुसऱ्याला ठेच लागली मागचा शाणा, म्हणजे आपल्याला म्हण आहे पुढच्या ठेच मागचा शाणा. कोणीतरी आपल्याकडे पैशासाठी हिशोबात फसला आणि त्यात ते आपल्या लक्षात, आपण पण लक्षात ठेवायचं डबल पैसे मिळवण्याच्या मागणीत पडायचं नाही. किती एवढं कळलं तरी लोक कोणीतरी डबल इंटरेस्ट देतो म्हटलं तर लगेच धावतात पैसे द्यायला, आणि मग थोडे दिवस तो देतो आणि मग पळत जातो सगळे पैसे घेऊन. हे रोज आपण पाहतो. आता किती वर्ष मी तर अशा अनेक गोष्टी आपण लहानापासून ऐकतो, एवढं डबल होता मग तिकडे पैसे दिले आणि घेऊन गेले. म्हणजे मोह हा माणसाला कसा अडकवतो ते सांगतो. हर्षद मेहता म्हणून एक मोठी वल्ली होऊन गेली शेअर बाजारमध्ये. त्याने लोकांना अनेक पटीने पैसे देतो म्हणून लोकांकडे पैसे घेतलेले होते, आणि शेअर बाजाराचा तो जो लबाडी करत होते सर्वसाधारण माणसांना कळत नव्हतं. नंतर एकदा त्याच्या सगळं घडलं आणि तो पकडला गेला आणि लोकांचे पैसे. आमचे एक मित्र होते, त्यांनी सगळी सेव्हिंग त्यांच्याकडे टाकलेली होती, लाखो रुपये, कारण तो डबल पैसे देत होता. मग बँकेत कुठे मिळणार, बँकेत किती टाकतात 6%, 7%, 8%, त्यावेळेला कमीच होते, तेवढे पण नव्हते. आणि डबल मिळतात ह्या मोहापोटी, आणि सुरुवातीला मिळतात सुद्धा, पण तो काहीतरी चुकीची गडबड करतोय आणि त्याच्यात तो मिळवतोय आणि तेव्हा तो थोडासा देतोय, आणि सगळ्यांचे असे लोकांचे पैसे गेलाच, तो शेवटी पकडला गेला तर मृत्यूपट झाला. पण जे डुबले ते डुबलेच, त्यांना कोण देणार पैसे? लाखो रुपये. आपलं घर विकायला लागले त्या मित्राला आमच्या, आणि दुसरीकडे जावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, आपलं कर्म, आपण फसतो ते सुद्धा आपला मोह असतो किंवा आपला लोभ असतो किंवा आपल्याकडे भीती असते. ह्या सगळ्या गोष्टीत बघा, लक्षात ठेवा, परमेश्वराबद्दल भीती बाळगायची काहीच गरज नाही. तर परमेश्वराबद्दल प्रीती हवी असं जीवनविद्या सांगते. कारण परमेश्वरामुळे आपलं जीवन आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात. परमेश्वर काही करत नाही, भक्ती कशाला करायची असाही प्रश्न पडेल. पण तुम्हाला सुखी व्हायचंय की सुखाने जीवन जगायचं, तर परमेश्वरामुळे आपलं जीवन चाललंय तिथे अधिक अधिक कृतज्ञ व्हायला. अनेक माणसांबद्दल आपण म्हणतो व्यक्तींनी आपल्यामध्ये कृतज्ञ राहिलं पाहिजे, पण परमेश्वरामुळे जीवन आहे हा जेव्हा भाव आपल्याकडे असायला लागतो तर आपण अधिक कृतज्ञ होतो परमेश्वरी शक्तीच्या अंगाने, आणि तिथे त्या परमेश्वरावर आपण मनापासून प्रीती आपल्याकडे निर्माण होते की तुझ्यामुळे माझं जीवन चाललंय. आपल्या शरीरातली सगळी रचना जर बघितली, ती रचना कोणी केली, कोण निर्माण केली?
रचनेप्रमाणे या शरीरांतर्गत ज्या ज्या काही रासायनिक प्रक्रिया होत आहेत, चलनवलन होत आहे, रक्ताभिसरण होत आहे, हे सगळं अजब आहे, पण ते सगळं नियमाने होत आहे. आणि नियमाने चांगला परिणाम मिळणं हीच परमेश्वराची कृपा असते. आपण परमेश्वर कृपा करत नाही आणि कोपही करत नाही, पण नियमानुसार परमेश्वराकडून कृपा होते किंवा कोप होतो. दुष्कर्म केलं जे वाट्याला नियमाप्रमाणे तो होतो. परमेश्वराकडे ते करते पण येत नाही, ते नियमाने होतं. आणि म्हणून सर्वांनाच सुख मिळालं पाहिजे, सर्व सुखी झाले पाहिजेत, हा बोध पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. चुकू नये म्हणून साधकाने एक लक्षात ठेवायचं, चुकूनही कोणाच्या बद्दल अनिष्ट चिंतन आपल्या ठिकाणी येऊ नये. चुकूनही, चुकून पण आलं असं पण म्हणतात, आणि चुकून आलं तरी त्याला वाईट परिणाम आहे. आपण अरे चुकून आलं तरी चुकून निखरार पाय पडला तर भाजणार, तो नियम आहे, तर सांगणार नाही अरे चुकून पडलं सोडून द्यावं. आणि म्हणून परमेश्वर कृपाही कोप करत नाही, पण संत मात्र कृपा करतात. संत त्यांचं ज्ञान, संत किंवा सद्गुरू ज्यांना म्हणतात ते परमेश्वराचं विकसित रूप असं आपण म्हणू. कारण परमेश्वर काही करत त्याच्या नियमाप्रमाणे होतं, पण हे सगळं मार्गदर्शन करतात ते सद्गुरू करतात, संत करतात. आणि प्रत्येक माणूस सुखी व्हावा यासाठी प्रयत्न करतात. आणि म्हणून इथे चांगला मार्गदर्शक मिळायला पाहिजे हे लक्षात. आपल्या पुण्याने मार्गदर्शक मिळतात. सद्गुरू म्हणजे खरा सद्गुरू म्हणतो. तुमच्याकडनं पैसे उकळणारा सद्गुरू असेल तर तो सद्गुरू नव्हे. काहीतरी सांगून लांडीला बाडी करून, काहीतरी चमत्कार दाखवून, काहीतरी कर्मकांड करून, एवढे सोमवार करा, एवढे गुरुवार करा, अशा कर्मकांडात अडकवणारे सद्गुरू हे नव्हे. ते ज्ञानदानच करतात आणि ज्ञानातून सर्वांना सुखी कसं व्हायचं ह्याची युक्ती शिकवतात. जीवनविद्या अगदी स्पष्टपणे हे सांगते. म्हणून तिथे सर्वांबद्दल सतत सद्भावनाच असल्या पाहिजेत. इथे आपल्याला अतिशय सावधपणे पाहता आलं पाहिजे. इथे सावध असता विचार आचार तिन्ही लेवलला प्रत्येकाचं भलं व्हावं हाच विचारही तोच, उच्चारही तोच आणि आचरणही तेच. बेस आपल्या कर्माचा हाच असला पाहिजे. सर्वत्र ही परमेश्वराची रूप आहेत, त्या अनंत स्वरूप शक्तीची ही स्फुरण रूप आहेत. आणि म्हणून समोरच्या व्यक्ती काय कर्म करतात, चांगलं करतायत, वाईट करतायत, आणि त्याला आपण सुधारू शकत नाही, आपल्या हातात नाही, पण आपल्याकडे त्याचं भलं व्हावं म्हणणं मात्र आहे. त्याच्यापासून लांब राहा. एखादा दुष्कर्म करत असेल त्याच्या जवळ जाऊन तो तुमच्यापासून चांगलं वागायचं ठरवत नाही तर तुम्ही लांब राहायला पाहिजे. त्याचं भलं व्हावं एवढंच म्हणा, त्याच्याबद्दल अनिष्ट चिंतन नको. आणि कोणतरी सत्कर्म करत असेल तर अशा लोकांच्या संगतीत राहा. सत्संगत अशीच असली पाहिजे की जिथे आपल्याकडनं सत्कर्म होतं. एकमेकाशी बोलताना चालताना अगदी आनंदाने जीवन जगतो की तिथे सत्कर्मातून सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो की ज्याच्यातून आपण सत्कर्मच करतो, की आपल्याकडनं सत्कर्म होतं. म्हणून सहज आपण सारे आनंदाने जीवन जगूया असं जे आपण म्हणत असतो, तिथे कर्म हे सर्वात महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिगत कर्म त्याला सुख दुःख देतं, व्यक्तिगत कर्म. पण ते व्यक्तिगत कर्म सत्कर्म होण्यासाठी त्याला परत मार्गदर्शनाची गरज असते. ओवी म्हणायला शिकवावी लागते, शिवी द्यायला शिकवावी लागत नाही. एखादं लहान मुलं शिवी ऐकल्यात लगेच आहे तोंडून शिवी येते, पण ओवी ऐकली तर ती ओवी येणार नाही तोंडी, त्याला परत परत ऐकल्यानंतर येते. म्हणून चांगली गोष्ट ही शिकावी लागते आणि वाईट गोष्ट ही पटकन आपण शिकून घेतो. बिल्डिंग बांधायला 2 वर्ष 3 वर्ष लागतात, तोडायचं असेल तर 2 महिने काय अगदी बॉम्बस्फोट केला तर तात्काळ. मग अनिष्ट गोष्टीतून वाईट परिणाम हा तात्काळ मिळतो, पण सत्कर्मातून हा जो परिणाम मिळतो तो अगदी दूरवरपर्यंत आपल्याला उपयोगी पडतो जीवनामध्ये.
म्हणून हे जे जीवन आपलं चाललेलं आहे, या जीवनाकडे आपल्याला ह्या ज्ञानदृष्टीने पाहता आलं पाहिजे. परमेश्वरा नितांत श्रद्धा पाहिजे, सद्गुरूंवर नितांत श्रद्धा. पण सद्गुरू म्हणजे खरे सद्गुरू, जिथे पैशाच्या देण्या घेण्यात आणि मी असं करणं तुम्हाला तुमचं काही चमत्कार करून तुम्हाला बरं करेन असं जर म्हणणारं सद्गुरू असेल तर तिथे सावध राहा. जिथे जिथे पैशांचा व्यवहार होतो तिथे सावध राहिलं पाहिजे. चांगल्या संस्थेला मदत करणं ही नेहमी चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे पुण्याची आहे. पण ज्या संस्था फक्त फसवेगिरी करून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करते त्यांच्यापासून दूर राहणं हे सुद्धा सत्कर्म आहे, दुष्कर्म नाही. म्हणून मदत कोणाला करायची? ज्यांना गरज आहे त्यांना मदत झाली पाहिजे. जो भुकेला आहे त्याला अन्न दिलं बरोबर, पण ज्याचं पोटच भरलंय त्याला अन्न नेऊन दिलं तर काय होणार आहे? तो त्याची नासाडीच करणार, त्याचा परिणाम आपल्याला चांगला मिळणारच नाही. म्हणून जीवनाकडे ह्या दृष्टीने आपल्याला पाहता आलं पाहिजे की सर्वांचं भलं झालं पाहिजे. आणि सर्वांचं भलं झालं पाहिजे हे प्रत्येक विचार आचाराचा कर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं भलं व्हावं हे आपल्या मनात पुन्हा पुन्हा सांगा. बघा, आपण ज्यावेळेला रस्त्यावरनं चालत असतो तर आपल्या पायाखाली कोणताही जीवजंतू मरू नये विचार करायला काही हरकत. मरू नये म्हणजे त्याचं जीवन त्याने आनंदाने जगावं. आपण मुद्दाम त्याला मारायला जाऊ नये, गरज नसताना. उगीच मारतो आपण. काही लोक रस्त्यावर उगीच कुत्र्याला लात मारतात. किती वेळा पाहिजे, उगीच बिचारे झोपलेला असल्यानंतर काय काय करून उडत आणि ह्याला आनंद होतो. हे दुष्कर्म आहे. असेच एक सद्गुरूंचे शिष्य होते, त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो, म्हणजे लक्षात येईल का कसं सत्कर्म दुष्कर्म आपल्या जीवनात सुख दुःख देतं. हे वयस्कर होते ते, आणि ज्या जीवन झालं त्या अगदी भारावून ते एकटेच ग्रंथदिंडी करायचे, इतकं चांगले करायचे आणि त्यांना अभ्यासाची आवडही होती. पण त्यांच्या पायाला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता बरेच दिवस, आणि त्यामुळे ते लंगडत चालत होते. बरे झाले म्हणजे अगदी डॉक्टरला त्यांनी विनंती केली, मला जगायचं आहे, पायाला काय काय झालं तर माहित नाही, पण फार त्रासदायक झालं की पाय कापावा लागणार का इथपर्यंत आले. पण त्यांनी त्यांच्या विल पॉवर, म्हणजे आता बघा विल पॉवर चांगली असणार की जगायचं आहे हे सत्कर्माला त्यांना चांगल्या प्रमाणात त्यांचा पाय वाचला, पण लंगडत चालवते. तर त्यांनी मला सांगितलं, मी लंगडत का चालतो माहितीये का तुम्हाला? लहानपणी मी कुत्र्यांना लात मारायचो, आवडतो म्हणून आनंद होत होता, पण माहित नव्हतं मोठेपणी तो पाय कसा होईल. लक्षात ठेवा, म्हणजे हे जे परिणाम आपण पाहतो ना, आणि आपल्या जीवनात आता ते आता नाहीयेत, पण त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे की आपल्याला हे शिकायचं आहे. ते वाईट कर्म करत होते त्याच्यामुळे त्यांचा वाईट परिणाम आला, ते जे सत्कर्म करत त्या सत्कर्मामुळे त्यांना चांगलाही परिणाम मिळालाय. म्हणून इथे माणूस कोणी असो त्याने आपल्याच ठिकाणी आपल्या बाजूने इतरांच्या हिताचा विचार कर, हिताच्या विचाराने विचाराचार करणं हेच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. खूप काही करावं लागत नाही. आपण मनापासून सर्व सुखी व्हावेत, सर्वांना सुख मिळावं हे मनापासून म्हणा, सर्वांना ऐश्वर मिळावं ही मनापासून, मनातल्या मनात. मोठ्याने बोलायची पण गरज नाही खरं सांगायचं. कारण जो मनात सतत विचार आपल्या सर्वांचं सुखी व्हावं असं जेव्हा सतत व्हायला लागतं ते आपलं बोलणंही तसंच होणार, आपला विचारही तसाच येणार, का आपलं आचरणही तसंच होणार. पण ते मनामध्ये, अंतर्मनामध्ये सर्वांना सुख मिळायलाच हवं हा सद्भाव असा दृढ भाव जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंतर्मनात मुरायला लागतो तर ते अंतर्मन त्याच पद्धतीने सगळ्या चांगल्या गोष्टी जीवनात प्रकट करायला लागतात. आणि म्हणून सुखी होणं सोपं आहे असं पै माऊली सांगायचे, आणि दुःखी होणं कठीण आहे. एकदा ते म्हणाले, मला तुम्ही 1,00,000 रुपये दिले आणि तुम्ही म्हणा अनिष्ट चिंतन करा, तर मी अनिष्ट चिंतन करणार नाही. केवढी आणि आपल्याला सर्व माणसाच्या बाबतीत काय 1,00,000 रुपये दे बाबा, काय बोल काय करू असा मोह आपल्याला असतो. की ते सत्कर्म म्हणजे ज्याला हे ज्ञान असेल की जे आपण दुष्कर्म करू ते दुष्कर्म आपल्या वाट्याला दुःख देणारच आज ना तर उद्या. आणि जेव्हा आपण सत्कर्म करू मग सत्कर्मावरती श्रद्धा पाहिजे. जसं सद्गुरूंवर श्रद्धा ठेवा, ज्ञानावर श्रद्धा ठेवा,
आणि सत्कर्मावर श्रद्धा ठेवा की सत्वकर्म तुमच्याकडनं होत आहे ना, मग तुम्हाला सुख मिळणार आहे, शांती मिळणार आहे, आनंद मिळणार आहे, सगळं काही समाधानाने जीवन जगता येतं. पण सत्कर्म हे माणसाला समाधान देतं. तुम्ही कुठेही चांगलं कर्म करा, अगदी मुद्दामून नेहमीच्या पेक्षा अधिक म्हणजे कोणाला मदत करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता तर परिणाम चांगला मिळेल वाईट मिळेल असं नसतं, पण त्यावर जे करतात त्याच्यावर आपल्याला समाधान मिळतं. आपण आपल्यामुळे कोणाला मदत झाली हे समाधान असतं, आणि हे समाधानच महत्वाचं असतं जीवनामध्ये. आणि म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित समजल्या की तिथे अंधश्रद्धाही राहत नाही, पण सत्कर्मावर श्रद्धा ठेवता येते. जे चांगले मार्गदर्शक आहेत त्यांच्या ज्ञानावर श्रद्धा ठेवता आली पाहिजे, आणि त्या ज्ञानातून आपलं जीवन आपल्याला जगता येतं. हे जीवन सर्वांनी असं जगावं आणि आनंदाने जीवन जगावं, आनंदाने राहावं, तो आनंद मिळवत राहावं, ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की